तर मागच्या लेक्चरमध्ये आपण जे 50 प्रश्न बघितलेले होते, त्यानंतर आपण जे बाकीचे 50 प्रश्न आहे तर ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर हा जो पार्ट आहे तर तो सेकंड पार्ट जो आहे तर तो लेक्चरचा असणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला 51वा जो प्रश्न आहे तर तो दिलेला आहे, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन आपल्याला दिलेले आहे नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि पुणे. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे नवी दिल्ली. त्यानंतर 52वा प्रश्न आहे, FICCI चे योग्य पूर्ण रूप खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. तर या ठिकाणी आपल्याला जे ऑप्शन आहे तर ते दिलेले आहे, याचे करेक्ट आन्सर असणार आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. त्यानंतर 53वा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी संसदेच्या कायद्याद्वारे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली करण्यात आली? तर ऑप्शन आहे 1988, 1992, 1980, 1999. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे 1988. त्यानंतर 54वा प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणती एक मूलभूत सेवा मानली जाऊ शकते? तर फक्त पोस्ट आणि तार सेवा आहे, त्यानंतर फक्त महानगरपालिका आहे, फक्त शैक्षणिक संस्था आणि यापैकी सर्व. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे यापैकी सर्व. त्यानंतर इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड म्हणजेच IFSCमध्ये किती वर्ण असतात? तर या ऑप्शन आहे 9, 10, 11 आणि 12. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे IFSCमध्ये 11 जे अक्षर असतात तर ते त्या ठिकाणी असतात. 56वा प्रश्न दिलेला आहे, भारतातील खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी 1968मध्ये गहू क्रांती नावाचे स्मारक तिकीट जारी केले? ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री, नरेंद्र मोदी. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे इंदिरा गांधी. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्रांनी ग्राहक संरक्षणासाठी UN मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारली? तर ऑप्शन आहे 1983, 1984, 1985 आणि 86. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे 1985. त्यानंतर 58वा प्रश्न आहे, MICR मधील I या अक्षराचा अर्थ काय आहे? तर इंडियन इंटिग्रेटेड, इन्क्लुसिव्ह आणि इंक. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे इंक हा जो ऑप्शन आहे तर तो करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर 59वा प्रश्न आहे, प्रमुख व्यावसायिक बँकांचे पहिले राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले? ऑप्शन आहे 1947, 1954, 1969 आणि 1981. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे 1969. 60वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण भारतीय रिझर्व्ह बँकेचे RBI गव्हर्नर बनणारे पहिले भारतीय होते? तर ऑप्शन आहे जॉन मथाई, CD देशमुख, RK षण्मुख शेट्टी आणि TT कृष्णा. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे CD देशमुख. त्यानंतर 61वा प्रश्न आहे, अर्थशास्त्रातील पहिला नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? तर ऑप्शन आहे 1901, 1909, 1969, 1967. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे 1969. त्यानंतर खालीलपैकी कोणाला भारतातील श्वेतक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते? तर याचे ऑप्शन आहे वर्गीस कुरियन, MS स्वामीनाथन, RS सोदी, सॅम पित्रोदा. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे वर्गीस कुरियन. त्यानंतर 63वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात शून्य खर्च नैसर्गिक शेतीचा उल्लेख प्रथमच करण्यात आला? तर 2017-18 आहे, 2015-16, 2022-23, 2019-20. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे 2019 आणि 20. 64वा प्रश्न आहे, खालीलपैकी कशाला GDP डिप्लेटर म्हटले जाते? तर या ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे, नाममात्रते, वास्तविक, GNPचे गुणोत्तर, त्यानंतर CPIचे गुणोत्तर आणि GNPचे गुणोत्तर. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे नाममात्रते, वास्तविक, GDPचे गुणोत्तर. 65वा प्रश्न आहे, स्थिर विनिमय दर प्रणालीमध्ये जेव्हा सरकारी कृतीमुळे विनिमय दर वाढतो, ज्यामुळे देशांतर्गत चलन परकीय चलनाच्या तुलनेत स्वस्त होते, तेव्हा या प्रक्रियेला काय म्हणतात? तर या ठिकाणी पुनर्मूल्यांकन आहे, अवमूल्यन आहे, वृद्धी आहे आणि घसारा आहे. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे अवमूल्यन. त्यानंतर 66वा प्रश्न आहे, FE या चिन्हाचे दर्शवलेल्या लोह या रासायनिक मूलद्रव्याचा अनुक्रमांक खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन आहे 14, 17, 22 आणि 26. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे 26. त्यानंतर 67वा प्रश्न आहे, दक्षिण भारतीय जंगलाच्या संदर्भात शोला हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ उष्णकटिबंधीय वर्षावन आहे? तर ऑप्शन आहे कन्नड, तामिळ, मल्याळम आणि तेलुगू. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे तामिळ. त्यानंतर 68वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते रासायनिक चिन्ह अनुक्रमांक 19 असलेल्या मूलद्रव्याचे प्रतिनिधित्व करते? तर ऑप्शन आहे T, K, ही आणि I. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे K.
69वा प्रश्न आहे, क्लोरीनचा अणुक्रमांक किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन आहे 10, 15, 17 आणि 28. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे 17. त्यानंतर 17वा प्रश्न आहे, सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक नाव सामान्यतः काय म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन आहे बेकिंग सोडा, फिनाईल, क्षारक सोडा आणि मेन. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे बेकिंग सोडा. त्यानंतर खालीलपैकी चंद्रावर पाऊल ठेवणारी दुसरी व्यक्ती कोण होती? तर ऑप्शन आहे युरी गागरिन, एडविन बज आणि पीट कॉनरॉड आणि ॲलन बीन. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे एडविन बज ऑल्ड्रिन. त्यानंतर 72वा प्रश्न आहे, खालीलपैकी पृथ्वीवरील सर्वात हलके मूलद्रव्य कोणते आहे? तर ऑप्शन आहे हेलियम, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे हायड्रोजन. त्यानंतर 73वा जो प्रश्न आहे तर तो दिलेला आहे, घरगुती कपडे धुणे आणि स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लिचिंगमध्ये खालीलपैकी कोणते रसायन असते? तर ऑप्शन आहे पोटॅशियम, सोडियम हायड्रोक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे सोडियम हायपोक्लोराईट. त्यानंतर 74वा प्रश्न आहे, ज्या सर्वात कमी तापमानावर एखादा पदार्थ आग पकडू शकतो त्याला काय म्हणतात? तर याचे ऑप्शन आहे प्रज्वलन तापमान, अग्नितापमान, ऑक्सिडेशन तापमान आणि ज्वलन तापमान. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे प्रज्वलन तापमान. त्यानंतर 75वा प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे 15 जून, 25 जून, 1 जून आणि 5 जून. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे 5 जून. 76वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, आतापर्यंत IUPACद्वारे किती मूलद्रव्यांचा शोध लावून त्यांना अधिकृतपणे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन आहे 108, 110, 118 आणि 120. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे 118. त्यानंतर 77वा प्रश्न दिलेला आहे, तीव्र श्वसन सिंड्रोम खालीलपैकी कशामुळे होतो? तर या ठिकाणी ऑप्शन आहे जीवाणू, सार्स, प्रोटोझुआ आणि इन्फ्लुएन्झा. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे सार्स, संबंधित कोरोना व्हायरस. त्यानंतर 78वा प्रश्न आहे, जेव्हा तापमान 0 डिग्री सेल्सिअस असते तेव्हा खालीलपैकी सुमारे किती केल्विन असते? तर ऑप्शन आहे 360 के, 370 के, 275 के, 279 के. तर करेक्ट आन्सर असणार आहे 275 के. नंतर 79वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले? तर ऑप्शन आहे 2012, 2014, 2016, 2018. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे 2014. त्यानंतर वर्ल्ड हेल्थ असेंब्ली मलेरियासाठी जागतिक तांत्रिक धोरण 2016 ते 2030 केव्हा स्वीकारले? तर ऑप्शन आहे मे 2014, मे 2015, मे 2016 आणि मे 2017. तर याचे करेक्ट आन्सर असणार आहे मे 2015. तर अशा प्रकारे जे आपण काही प्रश्न आहे तर ते PYQ या ठिकाणी घेतलेले आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी गणिताचा जो लेक्चर आहे तर तो PYQ वरती घेणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.